आता बातमी नाशिकमधून आहे। नाशिक महापालिकेमध्ये युती संदर्भात अद्याप संभ्रमच पाहायला मिळतो। भाजप आणि शिवसेनेची युती होणार की नाही असा सवाल आता उपस्थित केला जातो। युती झाल्यास शिवसेनेकडे उपमहापौर पद जाऊ शकतं। वरिष्ठ पातळीवर निर्णय न झाल्यानं सध्या संभ्रमावस्था पाहायला मिळते। सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करण्यास सुद्धा तयार आहे। शिवसेना नेते अजय बोरस्ते यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। महापौर उपमहापौर पदासाठी शुक्रवारी निवडणूक आहे। आणि अधिकची माहिती देत आहेत आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, नाशिकमध्ये युती होईल असं चित्र सध्या पाहायला मिळते, काय घडू शकतं? शिवसेना युती संदर्भात संभ्रम अवस्था हे नाशिकमध्ये कायम असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। एकीकडे भाजप शिवसेनेला आधी सत्तेत येण्यासाठी प्रस्ताव दिला होता, नंतर गिरीश महाजन यांनी आम्हाला कोणाचीही गरज नाही अशा पद्धतीनं वक्तव्य केल्याने ही संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे। उद्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार आहे, पण अद्याप संभ्रम अवस्था कायम आहे। एकीकडे भाजप सुद्धा महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज भरलेला आहे आणि दुसरीकडे शिवसेनेने देखील उपमहापौरसाठी अर्ज भरल्याचं आपल्याला बघायला मिळतं। त्यामुळे आता वरिष्ठ पातळीवरून आदेश येईपर्यंत या सगळ्या स्थानिक नेत्यांना वाट एकूणच बघावं लागणार आहे। त्यामुळे नेमकं भाजप शिवसेनेची युती होती का हे बघणं महत्त्वाचं असेल। किरण, वरिष्ठांकडून नेमक्या कधीपर्यंत सूचना येऊ शकतात? अद्याप तरी अशा पद्धतीचे आदेश किंवा सूचना आलेल्या नाहीयेत। उद्यापर्यंत आदेश जे येऊ शकतात अशी अपेक्षा स्थानिक नेत्यांना आहे। त्यामुळे नेमकं युती जे होतो का किंवा शिवसेना विरोधी बाकावर नाशिक महापालिकेमध्ये बसते हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद किरण, या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर भाजप आणि शिवसेनेची नाशिकमध्ये युती होणार की नाही असा प्रश्न आता उपस्थित होतो। युती झाल्यास शिवसेनेकडे उपमहापौर पद जाण्याची शक्यता आहे। महापालिकेमध्ये युती संदर्भात अजूनही संभ्रमावस्था पाहायला मिळते। वरिष्ठ पातळीवर निर्णय न झाल्यानं सध्या मनपामध्ये संभ्रम पाहायला मिळतो।